आपल्यासोबत बोलण्यासाठी भास्कर जाधव सर आहेत. सर काय सांगाल, कसं पाहता या बजेटकडे? स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे बजेट मांडलेलं आहे. बजेट काय बघायचं, ह्याला काय बजेट म्हणतात? ह्याला बजेट नाही म्हणत. ह्याला एक काहीतरी कोणीतरी लिहून दिलेलं उतारा वाचन म्हणतात. बजेट दोन पार्टमध्ये मांडलं जातं. एका पार्टमध्ये गेल्या वर्षी आपण काय काय घोषणा केल्या होत्या, त्याची आपण पूर्तता किती केली, त्याची माहिती थोडक्यात असते. या वर्षी आम्ही कोणकोणत्याही विकासाच्या योजना आम्ही समोर आणलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याकरता आम्हाला एकूण किती खर्च येणार आहे, त्यातला किती खर्च आम्ही यावर्षी खर्च करणार आहोत, उरलेला खर्च आम्ही कधी करणार आहोत, असं पार्ट 1 मध्ये असतं. पार्ट 1 मध्ये एका तरी योजनेवर किती खर्च होणार, किती आम्ही यावर्षी खर्च करणार, असं एक वाक्य असलं तर मला तुम्ही दाखवा. एकही वाक्य नाही. मी तुम्हाला 25 योजना वाजून दाखवतो. नाना तऱ्हेच्या योजना फक्त जाहीर केल्या, पण कुठल्याही योजनेला आर्थिक तरतूद कुठे आहे याचा उल्लेख केलेला नाही. पार्ट 2 मध्ये टॅक्सेशन कुठल्या वस्तूवर आम्ही कमी केलं, कुठल्या वस्तूवर आम्ही वाढवलं, याचा सगळा गोषवारा असतो पार्ट 2 मध्ये. त्याला बजेट म्हणतात. हे बजेट म्हणजे केवळ आणि केवळ वाचन होतं, यापेक्षा काहीही नाही. राशन कुठेही दिसलं नाही, फक्त वाचन भाषण. कोकणासाठी काय पाहायला मिळालं का बजेटमध्ये? कोकणासाठी काय पाहायला मिळालं तुम्हाला? काहीही कोकणाकरता दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी 25 ते 30 रस्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले, एका जिल्ह्यामध्ये 4 रस्त्याची नावं घेतली. पण ते 2023 साली एकनाथ शिंदेनी कोकणात जाणारा ग्रीनफील्ड रोड जाहीर केला होता, करतो म्हणून त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही. सागरी महामार्गाचा उल्लेख सुद्धा केला नाही. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्ष रखडलाय, त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. त्यामुळं कोकणाच्या वाट्याला भोपळा. आपण पहिले होते ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधव, कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.